काय हो आता एवढं काय चिडा लागते? खूपच करता कडा तुम्ही. असं थोडशासाठी एवढं चिडा लागते आता? आता तुम्ही पाहिलं ना, आई घरी नव्हत्या, बाबा आले, त्यांचं जेवण वगैरे होईपर्यंतच तर किती वेळ झाला, मग आई आल्या. असं कसं असं अचानक थोडे निघता येत असते घरातून? तुम्ही तर काही करता असं. तुमचं होते, माझं नाही होत असं वेळेवरच्या वेळेवर निघणं. बरोबर झालं ना. मग मला काल सांगून राहिलं तू हे? मी म्हटलं का काही? मी बोलून राहिलो काही? मी म्हटलं का काही? मग आता मला काल सांगून राहिली? बस ना तू, बस घरी. आता बरोबर म्हणतो मी तुला चाल म्हणून. आम्हाला डोकं खायचं नाही, इकडे चला तिकडे चला, मला टाइम नाही आता. आज चलता का? आज आता आई घरी आहेत. आई पाहतात मग घरचं सगळं. आज चलता का आपण? वातावरण चांगलं आहे, मोकळं आहे, ऊन आहे आज, काही पाऊस वातावरण नाही काही. आज जाऊ आपण. तुमच्या आवडीच्या कॉफी त्या कॅफे शॉपीत काय म्हणतात बदल येते नाही मला. मला वेळ नाही, मला काम आहे, मला वावरच जावं लागते आज. चाल म्हटलं की नाही आता. आता आज चला, आज का काय बस आता घरातच. घाल फुग्या माणूस आहे, विचार माणूस आहे. असं वैरे वै वैरे वै वैरे वै होते का? आज चला म्हणून राहिली तर आज नाही, कालच. काल का मुहूर्त होता का काय माहित काल? काय झालं बा? काही नाही. मग तो काऊन तन तन करून राहिला? जाऊन राहिले ते माय काय काय होतं? कुठे होते? ते काल मग ते आहे की जाऊ बाहेर, जसं बाहेर जाऊ, पिक्चर पाहू, हे करू. पण ते तुम्ही घरी नाही, मग कसं जाणार आहे? आणि तुम्हाला या लेट झाला तिथून, नाही तर मग बाबा घरी आले, बाबाचं वन चहा आहे ते, आणि मग जाव कसं काय? म्हणजे असं म्हणून नाही म्हटलं मी, तर राग आला. मग काल नाही झाला तर आज झाला का? कालचा का मुहूर्त होता कोणतं का? कोणत्या ठिकाणचं काही कार्यक्रम होता काल का? फिरायला चालले होते ना, मग आज जास का जाता येत नाही? हाव मी घरी आता पाहते मी समजा, जा ना आता. मी तेच तर म्हटलं झाले तर नाही म्हणतात बघाला. ते कालपासून बोलून राहिले तर म्हणतात तू आली नाही, जाय होतं तर आता. हो तो बोलला माहीच कटल्या माग काही असं कधी असते काय? मग चालन चालन जसा ना, घर घर कुलप लावसा ना. मी आले का शेजारच्या घरी बसू काय? आणि तो सासरे घरी आले असते, आता त्याला चहा पाणी जेवण का माणूस हातानं करून का काय येते त्या माणसाले? कुमारले तर काही डॉक्टरच नाही मानेरा. होय रे होय, होय रे होय रे होय, असं उठे असते का? होय रे होय पण काल सांगा देवीला चला म्हणलं तर नाही, नवरात्र झालं म्हणे. आता मग नवरात्र झालं तर मग का देवी मंदिर सोडून गेल्या का? काही निरा वर्ग तू तशी म्हणलं चालू तर नाही नाही रे, ते नाही म्हणतात. त्याला का आहे? नाही म्हणत नाही ते, मग जाऊ द्या. ते बातच राग येते ते. काय हे काय तुम्ही किचन मध्ये? काय नाही, ते भांडे होते राहिले 2-4 पडेल ते घास तेवढे. काय नाही, काय केलं माय का? ते दही होते फिरे जाते, दही काय का? आई त्याची काल लस्सी करून दिली होती मी त्याला. मग समजायची याची मग काही इरजण आले ठेवणं काही? उलसक दही राहू द्या, इरजण आले. मी फिरत राहिली आता वाटी, म्हटलं बाई गंजुलीत होतं, गंजुलीत नाही मला हिनं वाटीत खाऊन ठेवलं असेल, काही वापरलं असेल तर. मग समजायची लकी दही काढलं नाही, विरजण आले. विरजणासाठी का हिंडा का लोकांच्या घरी अजून दही द्या दही? अरे लक्षच नाही आहे माझं. मी त्याच गंजात तर साखर केली, त्याच्यातच लस्सी केली. विरजणाचा आठवणच नाही आहे मला. आता काय मा उलसक दही काढून ठेवलं असं चमचाभर की राहू दे. आता सूर्यकांताच्या घरून आणतो, तिच्या घरी इरजण. जाऊ दे मग या माय सर संध्याकाळ झाली की अजून इरजण देत नाहीत माय बाई. आणतो मग मी. सासऱ्याला दही लागते ना रोजचं, दिलं पाहिजे घरचं. इकडचं पुढे आणावं का घ्यावं तर ते नाही पटातले, घरचंच पाहिजे. म्हणून मी ते इरजण मागवतच नाही. हे बाय आता दही नाश करायचं असलं तर उलसक इरजण काढून ठेवत जाय वाटीत. काय नाही तर मग दूध जर असलं घरी तर दूध तापत जाय आणि इरजण लावून देत जाय. की दही लावला तर काही फरक नाही पडतो, काही नाही की संध्याकाळीच लावा लागते. बरं आई, हो मी आणतो ते इरजण मग तिच्या घरून. आणि तो म्हणेन चाल कुठे तर जाजो मग आज नाहीतरी संध्याकाळी काही स्वयंपाक नाही करावं लागत, काही नाही. हो गुलसक तिलसक करतो मग मी. जसान तर जा माझ, कुठे चालले होते तर. नाही आज नाही म्हणतात ते, राहू द्या. इचकल्या बोळ्या चालेच माणूस आहे बाई, इचकट वांग असं कुठे असते काय? गाल फुगून बसून राहील तिकडे. काय रे, चाल म्हटलं ना तुला, चाल लवकर. मी चाललो खाली, एकटा राहशील तू वर, मग मला सांगू नको. मी चाललो हे. थांब थांब, येव 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 मांजर येव म्हणजे उचलली की भेटत ना.
खेळत तर नाही त्याच्यासोबत. आणलं म्हणलं खेळणं आणि तिथं टाकून देतं, दुरून दुरून मेव मेव करतं. आणू का, देऊ का तुला जोड? थांब थांब मी आणतो. आता कोण पोहून राहिला? थांब ना, थांबतो ना तुले. म्यू म्यू पाहिजे ना, देऊ का? येव म्हणणी, ये म्हणणी. हा ऐकत नाही मला. येव म्हणणी. हा मग ऐकशील ना मला. मग खाली रडू नको. आणत नाही तर म्हणणी उचला आणीन मी, टाळ्या अंगावर टाकीन. हा चल, असंच पहिले ऐका. ऐकत नाही हो, बस क्या करते? मांजरले तर बेतवल्या का? भादर 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 दुरून करते म्हणणीले. चाल मग आता खाली. चल आता मी भूर चाललो, तू बस घरी. नाही, भूर नाही यायचं. खाली मुकायनं तो लिहाई आहे तर ती बशाचा माझ्यासोबत यायचा. लढशीन आणि मांग लागशीन तर तिकडे नेऊन तुला मजरच्या पुळेच टाकीन. हा यायचं नाही. मी म्हणे तुला भूर चाल, काय म्हणशील? नाही. घरी राहायचं. उठ सोड भोर, उठ सोड भोर. नाही तर भाई मांजरच आहे. रडू नको मग, रडणं बंद कर. शाना आहे बाबू, शाना आहे. घरी राहते. तुझ्यासाठी चॉकलेट आणि ना, रडू नाही. बंद कर रडणं. चाल चाल आई जोड. ले हो बस काय कचे ऐकत नाही असं. आमचीर पाहू नको, पडशील. ये ना आती जाऊन आम्ही. ये आरामची रे. चाल ना बे मांजरचा पिल्ला, मांजरी सारखा मेव करत राहते. बोलते तसंच लेखाचा. चल पटापट उतरत्या पायऱ्या, पडशील ना. तो तर बोंगानं बोलते काय, म्याव 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 म्याव. समजत नाही ना, समजत नाही. ओ वहिनी गेले पा, हे फिसर फेटकर लढतच राहते. घ्या येले, मी बाहेर चाललो. आवा राहू दे ना माय, करतो ना मी ते. अजून ते कर, तू तिकडे गाडीवर बसून ते पिक पिक आवाज राहिला आणि तू काय ती करून राहिली. जा ना माय, आता चालून ते आता अजून फुगून बशी. नाही जाते ना आई. हे एवढं हे कपडे वाळू घालत होती जात होती. थांबा ना, गाडीवर काय जाऊन बसायला ते. थांब ना. अरे चल ना. जय बरं बाई मंजू, जय. माहिती ते बसते ते पीक वाजवत, साजरे नाही लागत. जाय, मी घालते तेवढे कपडे. जाय. हो आई, हे पा राहिलं तर राहू देचा. काही जास्त वेळ नाही लागत, आम्ही लवकर येतो. आई तुम्हाला सांगा ना कोणत्या रंगाची आणू साडी. तुम्ही म्हणता तो आवडीची. आई मग तुम्हाला कसं आवडेल? आण ना माय आता तो पसंतीनं कोणत्याही रंगाच्या. हे पाय फक्त ते पिगलेन तुले साजरे आणजो. मालिका एवढी महागाची नका, मै साधारण आणजो. हे पाय अशीच आणजो शांतीटिक. ते कळक साड्या मला काही एवढ्या पटत नाहीत. लय त्या मारच्या लग्नात ते येतात वा, लग्नात अराच्या मागं लय मागा मागाच्या साड्या घेतल्या मला त्या आहेत माय बाई. हे बाय आता अशीच आणजो साधी. घरी घरापुरती होते बोले. आणि पिंक साजरी आणजो. तुला साजरी घेजो बाई. दोघी साजऱ्या घेजो. बरं आई, आणते मग. आता ती चर्चा सत्र चालवा लागते का? येते ना. पर्स कुठे? अरे लक्षच नाही. थांबा घेते. पर्सच राहिली. जाय आण, जा शांततेना. आई हे पा, हे ना आहेत ना तसेच राहू दे. जा तिकडून आल्यावर धुतलं तर होते. अर्जंटची नाही ते. राहिली भिजलेले तर उद्याही होते. एवढं अर्जंट नाही राहू दे. जा, जास्त नका करत बसू. एकटे भोवती लय होते. हो जाय. भिजू घालायला धुणार राहू देऊ काय? बरोबर जाय माय. तिला माहित नाही का भेटले? चाललो होतो तुम्ही काले का भिजू घातले? तो सारखी हुशार नाही ना ते, म्हणून. तू लय हुशार बापा, पण तुला बायको हुशार नाही ना. काय कुमारने थै 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 नाचत असं का कुठी? मी काय म्हणत म्हणून. चाल चाल चाल, घरचा धंदा पडला आणि चाल. काय आई तेच म्हणे मले, चला म्हणे बाहेर, मी घरात बोर होऊन राहिलो म्हणे. कशी हो? मी कशाला म्हटलं? बाई मंजू जाय, मा वैकीच आहे. मलाच पोटातून निघाला तो. मला त्याच्या रगातून वाकी पाहू. मी वैकत नाही का मा पोर आले. जाय तू. मला घ्या
ते म्हणे त्यालेच बोललं 70 आहे, हिंड्याचं फिर्याचं बाहेरचं खायचं तेच पाहिजे चवना, तुला नाव बदनाम करते. जाय तू. हा चाल चाल. अहो आई नाही माहिती तुला पुढे अशी नाही 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 करते आणि मला कान करते म्हणते मला कुठे नेत ना, मला घरात ठेवता, मला फिरायला नेत ना. कशो किती खोटे बोलता तुम्ही. जाण बाई मंजू, त्या कुठे नांदी लागतं. जाय साजरी आण, साजरी साडी आण, तुले साजरी आण. अय पोरा, नेऊन राहिला मोठा मा सुनीले तर भरजरी साडी घेऊन दे तिले साजरी. नाही तर ते कोणती काफी पाचशीन घरी घेऊन येशील. मंजू साजऱ्याचा खिसा गरम कर वास. यानं डबल म्हणलंच नाही पाहिजे तुले चाल बाहेर म्हणून. हो आई. आरामशीर जा रे पोरो. लवकर जा, लय अंधार नका पाळू, पाण्या पावायचं सांगता येत नाही. म्हणजे लवकर ये जो बाई. हो आई लवकर येतो. बसली. हो चला. काय माय 2 दिवसापासून तोच दांगड आलो आहे. नाही माय बाई, यायचं साजरं असलं की आपल्याला बरं वाटते, यायचं धुमधुम चालू असलं की आपल्याला बरं वाटते. काय पा म्हणलं माझ्यासारख्या सासवांनो, असं असते आपल्या घरोघरी. आपली पोरं गोट नाही घेत आणि आपण सुनेवर टाकतो. सुनी खर्च करते, सून हिंड्याला जात. माय बाई आपलं पोरगच नेते म्हणून ती जाती, आणि काले आपण उगा सुनेचा राग करा. मी काय तुम्हाला ज्ञान नाही शिकून राहिले. काय काय माया वही माया मैत्रिणी म्हणतात भल्ली ज्ञान देते. ज्ञान नाही देऊन राहिली, पण सांगून राहिली. जायचं ते तर जातातच, त्याचं ते तर करतातच, कारण आपलं पोरगच थै थै असते. सुनीला काय म्हणता. त्याच्यापेक्षा आपणच म्हणा जा रे बापू हो जा, लवकर वर कर. झालं काय तरी करतात. उलट आपण म्हणलं तर त्याला वाटते आईला आपण मान दिला, आणि आपल्याला वाटते माय आपल्या करायनं सुनीनं आपल्याला मान दिला. मना समजत आहे. मनाची दैन, मनाच भात, मनाचंच कथलं, अशातली गती आहे. म्हणून म्हणतो काय जास्त गाल फुगून बसत नका. सून गेली खरेदी करायला तर म्हणा जाय बाई मा पोरानं नेलं म्हणून तू गेली. राणा का मानायचं, आणि गाल फुगून काही मुष्ट हाणत नका जा. सून कुठे निघाली की हसत तिले सार कराव. नाहीतरी जातेस ना ते. मग कमी ती कुणाला तुम्हाला सांगते तरी की आई म्या घेतलं, आई म्या ते घेतलं. तिले घ्यायचं ते घेतेच, कारण आपला भोप्याच घेऊन देते. आमच्या घरचं आमच्या कुमारले तर बाई मा सुनीक्षा मा कुमारच थै 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 नाचते हिडग्या बोलता. काय राग भरता त्या मंजूवर. ती बिचारी समजूतदार आहे. चल बाई आता राहिला धंदा तो करा. आता का तिची पामा येईन के दायन करीन के दाय. जाऊ दे आता आज लोक नव्हती तर का म्या केला नाही. आता 2 महिने झाले सून नाही आली तर त्याच्यासाठी धंदा पडू देऊ काय. 2 महिन्यातच मी लय मात झाली काय. नाही आहेत असे लय आहेत. मारे आयुष्यभर कुंदानं गंदा खात. माय बाय 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 लय उरानं गाळे लोटतात. मार घर धुतात, साफसफाई करतात, लय सारा धंदा करतात. पोराचं लग्न झालं, सून आली की झाल्या ना ह्या म्हाताऱ्या. मग तर यायच्यानं सिंगल बशी उचलल्या जाते, आणि मग सासूनेचा जीव घेतात की बोलावच नका. हे बराबर आहे काय. ज्ञान नाही शिकवलं माय. ते माय बहीण पाहून राहिली, माय मावशी नको माय बाई एवढे नाकमुष्ट हाणून चांगला सल्ला देऊन राहिली स्वतःच्या जीवनावरून. चाल बाई धुतो भांडे घालून. ते कपडे आहेत माय तू घालेल धुतो माय बाई धुतो कपडे. ज्ञान नाही